नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आरेखक स्थापत्य व्यवसायातील ज्याला की आपण ड्राफ्टमन सिव्हिल सुद्धा म्हणतो, त्यातील फर्स्ट इयरला आपण जे ड्राफ्टिंग होतं आपलं जे ड्रॉइंग आपण काढायचो ते पारंपरिक दृष्टीने जसं की शीटवर पेन्सिल रबर स्केल ड्राफ्टर च्या सहाय्याने ते सर्व जे ड्रॉइंग्स होते आपल्या फर्स्ट इयरला ते काढायचो. पण सेकंड इयरला आपल्याला ऑटोकॅड सॉफ्टवेअर मध्ये सर्व ड्रॉइंग्स काढायचे आहे, जे की बिल्डिंगचे नकाशे झाले, म्हणजे प्लॅन सेक्शन इलिव्हेशन सबमिशन ड्रॉइंग झाली. बाकीच्या इतर टॉपिक्स आहेत जसे की रोड रेल्वे याचे जे वेगवेगळे ड्रॉइंग्स आहेत ते आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअर मध्ये यावर्षी काढणार आहे. तर त्या ऑटोकॅड सॉफ्टवेअरचं बेसिक ज्या गोष्टी आहेत, जे बेसिक जे सेटिंग्स आहेत, जे टॅब्स आहेत त्याच्यात, मेन्यू बार टूल बार जे आहेत, वेगवेगळे जे कमांड्स आहेत ते आपण शिकणार आहे. तर सध्या आपण ऑटोकॅड 2020 या सॉफ्टवेअर बद्दल शिकत आहे. तसं बघितलं तर कोणतंही व्हर्जन असो, कमांड्स या सिमिलर असतात. सध्या आपल्याकडे 2020 ऑटोकॅड उपलब्ध आहे. तुम्हाला जर ऑटोकॅड ट्रायल व्हर्जन किंवा स्टुडंट व्हर्जन डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही ते ऑटोडेस्कच्या साईटवर जाऊन तिथे स्टुडंट लॉग इन करून तुम्ही करू शकता. तर इथं हे जे ऑटोकॅड आपलं ओपन झालेलं आहे याला आपण स्क्रीन दिसत आहे, म्हणजे कुठलंही सॉफ्टवेअर असलं तर त्याचं काहीतरी इंटरफेस असते. तसंच या सॉफ्टवेअरचा याला आपण ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो, की प्रत्येक जी गोष्ट आहे ती एका स्पेसिफाईड पॉइंटला आहे. त्याला काहीतरी कमांड्स ज्या असतात त्या सगळ्या एका स्पेसिफिक पॉइंटला आहे. त्याला ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणतो, GUI याला म्हणतो आपण, ग्राफिकल युजर इंटरफेस. तर इथं स्टार्टिंगलाच आपल्याला न्यू ड्रॉइंग स्टार्ट करायची असेल तर इथं स्टार्ट ड्रॉइंग म्हणून दिलेला आहे टॅब. ऑलरेडी ड्रॉइंग बनवलेली असेल तर इथं ओपन फाईल म्हणून दिलेला आहे. आपण फाईल ओपन करून इथे जे ऑलरेडी आपण ड्रॉइंग काढलेले आहेत त्या ओपन करू शकतो. नंतर वेगवेगळे जे स्टँडर्ड टेम्पलेट्स असतात, ऑनलाईन टेम्पलेट, ते आपण ऑनलाईन घेऊ शकतो किंवा सॅम्पल ड्रॉइंग इथं बघू शकतो. सध्या आपण न्यू ड्रॉइंग स्टार्ट करत आहोत. तर इथं ऑटोकॅड सॉफ्टवेअर आपलं ओपन झालेलं आहे. इथं या पूर्ण स्क्रीनवर इथं आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला वरच्या बाजूला वेगवेगळे कमांड दिसत आहेत. जसं की आता इथं न्यू फाईल ओपन करायची असली, ओपन करायचं असलं, सेव्ह ॲज, अशा ज्या टॅब्स आहेत या टॅबला आपण क्विक ऍक्सेस टूलबार असं म्हणतो. काय म्हणतो? क्विक ऍक्सेस टूलबार. त्याच्या खाली बाय डिफॉल्ट एक बार असतो, त्याला आपण मेन्यू बार असं म्हणतो. तो तिथं प्रेझेंट नसल्यास तिथं एक बटन दिलेलं आहे, तिथून आपण शो मेन्यू बार असं सिलेक्ट करू तर तिथे मेन्यू बार येईल, ज्यात आपल्याला लागणारे ड्रॉइंगचे जे आहे सर्व कमांड्स ते उपलब्ध आहे. फाईल्स, न्यू फाईल ओपन करायची असली तर ड्रॉ मध्ये सगळे जे आपल्याला ड्रॉइंग साठी लागणार आहे कमांड्स ती इथं उपलब्ध आहे. त्याच्या खाली जो टॅब आहे त्याला आपण स्टँडर्ड टूल बार असं म्हणतो. आणि हे जे टूल्स उपलब्ध आहेत तिथं, जसं की लाईन, पॉलीलाईन, सर्कल, आर्च आणि वेगवेगळ्या एडिटिंगचे कमांड्स आहेत, त्यांना आपण टूल पॅलेट असं म्हणतो. टूल पॅलेट. ओके. इथं जो ए दिलेला आहे, इथं क्लिक केल्यावर आपल्याला सेम क्विक ऍक्सेस टूलबार वर जी ऑप्शन होती ती इथं दिलेली आहे. तर त्याला आपण मेन्यू ब्राउझर असं म्हणतो. याला म्हणतो आपण मेन्यू ब्राउझर, त्याला म्हणतो आपण क्विक ऍक्सेस टूलबार. त्याच्या खालच्या याला आपण म्हणतो मेन्यू बार, आणि हा स्टँडर्ड टूलबार आणि टूल पॅलेट. ओके. त्याच्या खाली दिलेला आहे फाईल टॅब. हे जे स्टार्ट ड्रॉइंग, इथं आपण नवीन फाईल म्हणजे 2-3 फाईलवर एक सोबत वर्क करू शकतो. याला फाईल टॅब असं म्हणतो. नंतर राईट हँड टॉप कॉर्नरला इथे आपल्याला व्ह्यू क्यूब म्हणून दिसत आहे. व्ह्यू क्यूब याचा वापर शक्यतो 3D ड्रॉइंग जेव्हा आपण काढत असतो, 3D ड्रॉइंग काढताना आपल्याला होतो याचा वापर. इथं टॉप व्ह्यू सध्या आपण बघतोय. याच्यावर क्लिक केल्यानंतर साइड व्ह्यू,
फ्रंट व्ह्यू अशी व्ह्यू दिसतात, ज्याचं की काम शक्यतो 3D ड्रॉइंग मध्ये आपल्याला लागते. त्याच्या बाजूला आपल्याला इथं एक बार दिसते, याला आपण नॅव्हिगेशन बार असं म्हणतो. इथे आपल्याला पॅन झूम असे ऑप्शन दिलेले आहेत. आपली ड्रॉइंग काढलेली ड्रॉइंग कुठल्या तरी एका कॉर्नरला गेली आहे तर आपल्याला झूम इन झूम आउट मध्ये प्रॉब्लेम होतो, तर आपण ती ड्रॉइंग अशी पॅनने सिलेक्ट करून कुठल्याही बाजूला घेऊ शकतो. सेम पॅन आपण इथून एक्झिट होऊ शकतो, इथं पुन्हा पॅन सिलेक्ट करू शकतो राईट क्लिक करून. ओके. नंतर राईट हँड बॉटम कॉर्नरला जो बार दिलेला आहे याला आपण टॉगल बार असं म्हणतो. टॉगल बार मध्ये जे 5-6 जे ऑप्शन आहेत आधीचे, त्यांना आपण 2D मध्ये यूज करत असतो. नंतरचे जे आहे ते शक्यतो 3D मध्ये. इथे कुठलाही आता इथं माझा व्हिडिओ सुरू असल्यामुळे तुम्हाला दिसेल, इथं कुठलाही ऑप्शन नसल्यास, समजा आता इथं ऑर्थो आहे, ऑर्थो मोड, तर ऑर्थो मोड तुमच्या याच्यात दिसत नसल्यास इथं एकदम राईट साईडला 3 बार्स आहेत, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सगळी सिलेक्ट करू शकता. जसं की आता ऑर्थो ऑर्थो मोड, इथं ऑर्थो मोड नसला, समजा आता इथं ऑर्थो मोड दिसत नाही, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ऑर्थो मोड ऑन करू शकता. इथे तुम्हाला ते दिसेल. तर इथं महत्वाचे जे आहेत ते ग्रिड्स, ऑर्थो मोड, पोलर म्हणजे कर्सर रिस्ट्रिक्शन, स्नॅप ट्रॅकिंग आणि स्नॅप, असे 4-5 कमांड आपल्याला कामाचे आहेत. तर ह्या कमांड काय आहेत, म्हणजे ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग आणि स्नॅप कमांड जी आहे, ऑर्थ कमांड जी आहे, कर्सर ट्रॅकिंग जी आहे, डिस्ट्रिक्ट कर्सर, हे जे कमांड्स आहेत त्याचा काय वापर होतो आपण पुढे शिकू. स्टार्टिंगला आपण फर्स्ट जी कमांड आहे, त्याच्या आधी कुठलीही ड्रॉइंग स्टार्ट करण्यासाठी आपण शक्यतो युनिट फिक्स करतो. म्हणजे कुठलीही ड्रॉइंग असली तर आपण युनिट, सर्वात आधी आपल्याला युनिट फिक्स करणं महत्वाचं आहे. आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शक्यतो 2 युनिट्स मध्ये काम करतो, जे की मीटर्स आणि फीट्स इंचेस मध्ये काम करत असतो. जे आपले स्टँडर्ड ड्रॉइंग्स आहेत, जसं की PWD झाले, आपलं जे सबमिशन ड्रॉइंग काढत असतो आपण बिल्डिंगची, ते सगळे आपण ड्रॉइंग्स मीटर मध्ये काढतो आणि मीटर मध्ये काढल्यावरच आपल्याला त्याचं परमिशन मिळत असते. म्हणजे स्टँडर्ड जे युनिट आहे आपलं ते मीटर्सच आहे. नंतर साईटवर जे आपले कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांना मीटर एवढं समजत नाही. आपण मीटर, जे वर्किंग ड्रॉइंग्स आहेत ते आपण त्यांना फीट मध्ये देत असतो. तर फीट मध्ये आणि मीटर मध्ये आपण शक्यतो काम करतो. युनिट फिक्स करण्यासाठी सगळ्यात आधी आपण युनिट्स असं टाईप करू. तर युनिट्स आपल्याला या कर्सरच्या बाजूलाही दिसते आणि इथं कमांड लाईन मध्ये आपण दिसते. युनिट्स क्लिक करू. ओके. युनिट फिक्स झाल्यावर युनिट मध्ये इथं तुम्हाला आर्किटेक्ट सिलेक्ट, म्हणजे फिट्स मध्ये काम करायचं, आर्किटेक्चर सिलेक्ट करायचं, प्रेसिडेंट म्हणजे फिट आणि इंचेस मध्ये काम करायचं, आर्किटेक्चर सिलेक्ट करायचं. सध्या आपण डेसिमल मध्ये काम करणार आहे आणि युनिट सिलेक्ट करणार आहे मीटर्स मध्ये. तिथे आपण वेगवेगळे युनिट सिलेक्ट करू शकतो आणि प्रिसिजन 0.00 मध्ये शक्यतो आपण ठेवणार. ओके म्हणणार. आता आपण जी लाईन ड्रॉ करणार, कुठलीही लाईन ड्रॉ केली, तर कुठलीही लाईन ड्रॉ केली आपण, तर ती जी लाईन आहे, समजा 5 मीटरची लाईन आपण ड्रॉ केली, तर इथं मीटर दाखवत नसते, आपण 5 टाईप केलं, एंटर केलं, तर ही जी ड्रॉइंग झाली आपली तयार, जी लाईन झाली तयार, ही जी लाईन, हिचं डायमेन्शन मोजलं तर ही 5 मीटरचीच असणार. ओके. 5 मीटर हे जे डायमेन्शन आपल्याला दिसत आहे याचं युनिट आहे 5 मीटर. तर आता आपण ही ड्रॉइंग केलेलं आहे, ओके, लाईन ड्रॉ केली. तर या ज्या टॉगल बारला ज्या कमांड्स आहेत, जसं ऑब्जेक्ट स्नॅप, तर सध्या आपला ऑब्जेक्ट स्नॅप ऑन असल्यामुळे आपण जेव्हा या लाईन जवळ कर्सर घेऊन जातो तेव्हा आपल्याला एक पॉइंट दाखवते इथं ग्रीन कलर मध्ये. त्याला बघा, झूम कर थोडं, त्याला आपण काय म्हणणार आहे, एंड पॉइंट. नंतर सेंटरला घेऊन गेलो आपण तर एक ट्रायंगल दाखवते आपल्याला, ट्रायंगल, तो कोणता आहे, मिड पॉइंट. हे आपल्याला का दाखवत आहे, कारण की आपला ऑब्जेक्ट स्नॅप ऑन आहे आणि इथं कोणच्या आपल्याला दाखवणार आहेत ते एंड पॉइंट्स हे ते. तर ते ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मध्ये आपण जाणार, तिथं आपल्याला सगळे जे
पॉइंटचे नोटेशन आहेत ते इथं दिसणार आहे. जसं एंड पॉइंट, मिड पॉइंट, सर्कलचा सेंटर, जॉमेट्रिक सेंटर, नोड, क्वाड्रंट, हे सगळे ऑन करायचे, ओके करायचं. आणि इथं सुद्धा आपण त्याला ऑन केलं पाहिजे. म्हणजे इथं ऑन करून इथं एखादा समजा आपण एंड पॉइंट नसलं सिलेक्ट इथं, तर आपल्याला तो एंड पॉइंट दाखवणार नाही. बघा इथं जो आपल्याला नियरेस्ट पॉइंट दाखवत आहे, कारण की नियरेस्ट ऑन आहे, पण एंड पॉइंट म्हणत नाही आहे ते, कारण की एंड पॉइंट ऑन नाही आहे. एंड पॉइंट ऑन करण्यासाठी ऑब्जेक्ट टॅबमध्ये जाऊन एंड पॉइंट ऑन करावा लागेल, तेव्हा तो आपल्याला एंड पॉइंट दाखवेल. बघा जो स्क्वेअर आहे, ग्रीन कलरचा स्क्वेअर, तो आपल्याला दिसत आहे. त्याच्या बाजूला जो आहे तो आहे स्नॅप ट्रॅकिंग. म्हणजे आपण समजा लाईन ड्रॉ केली आणि आता आपल्याला सेम जी वरची लाईन आहे ती त्या एवढीच काढायची आहे, जी खालची लाईन आहे त्या एवढीच काढायची आहे. तर आपल्याला एक रेफरन्स लागणार आहे. तर आपण इथं येणार, 1-2 सेकंड साठी थांबणार, तेव्हा बघा ग्रीन कलरची लाईन आलेली आहे. ग्रीन कलरची म्हणजे ती आपल्याला रेफरन्स देत आहे की आपण इथपर्यंत लाईन ड्रॉ करू शकतो. तर हा जो रेफरन्स, स्नॅप रेफरन्सचा जो कमांड आहे तो असा काम करतो. नंतर ऑर्थोग्राफिक म्हणजे आपण समजा आता ज्या लाईन ड्रॉ केल्या सर्व 90 डिग्रीज मध्ये होत्या. लाईन सिलेक्ट कमांड केल्यावर आपण कुठलीही लाईन ड्रॉ केली तर बघा सध्या 0 डिग्री मध्ये आहे, बट ती असं स्पेसिफाईड तिथं थांबत नाही आहे, काहीतरी अँगल क्रिएट करत आहे ती. तर ती अँगल क्रिएट करू नको, नाही केला नाही पाहिजे, म्हणून आपण पोलर जी कमांड आहे, रिस्ट्रिक्ट ऑर्थोग्राफिक ऑर्थोगोनल प्रोजेक्शन, म्हणजे ऑर्थोग्राफिक म्हणजे 90 डिग्री मध्ये ते सगळं रिस्ट्रिक्ट करणार. म्हणजे आता आपण लाईन कमांड सिलेक्ट करणार, ती फक्त 90 डिग्री मध्ये किंवा 0 डिग्री मध्ये सिलेक्ट समोर जाईल. वर गेलो तर वर पण 90 डिग्री, या साईडला गेलो तर 180 डिग्री, 27. ओके. तर आता ती रिस्ट्रिक्ट झालेला ऑर्थोगोनली, म्हणून ती लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल. नंतर त्यानंतर आपल्याला हे जे बॉक्सेस दिसतात याला आपण ग्रिड्स म्हणतो. हे ग्रिड ऑफ पण करू शकतो, ऑन पण करू शकतो. आणि या ग्रिडवर जे पॉइंट्स आहेत, स्नॅप मोड म्हणजे आता स्नॅप मोड ऑन केल्यावर ते आपल्याला कुठलाही एका पॉइंटला, हे जे मधात जे ग्रिड्स आहेत तिचे स्नॅप सिलेक्ट करत, तिथे मध्ये कुठेही आपल्याला थांबता येत नाही, पूर्ण स्नॅप वरच जात असते. स्नॅप मोडचं आपल्याला काम नसते, आपण स्नॅप मोड ऑफ ठेवणार आहे. नंतर कर्सर रिस्ट्रिक्शन म्हणजे ऑर्थोगोनल ऑफ जरी केला आपण, कर्सर रिस्ट्रिक्शन मध्ये क्लिक केलं की आपली लाईन कुठे कुठे दिसली पाहिजे, म्हणजे 45 डिग्रीला, 90 डिग्रीला, 135 डिग्रीला त्यावर सिलेक्ट करणार. म्हणजे आता आपण जेव्हा लाईन कमांड सिलेक्ट करणार, तेव्हा जेव्हा आपण 90 ला जाणार तेव्हा ती ग्रीन होणार, 45 डिग्रीला जाणार तेव्हा ती ग्रीन होणार, पुन्हा 90 डिग्रीला जेव्हा जाणार तेव्हा ती ग्रीन होणार. तर ऑर्थोगोनल ऑन नाही केलं आपण आणि कर्सर रिस्ट्रिक्ट केलेलं असलं तरी चालेल. तर या ज्या या ज्या टॉगल बारच्या ज्या कमांड्स आहेत ते आपल्याला असे यूज होणार आहेत. तर आज आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या शिकलेलो आहे. पुढच्या ज्या कमांड्स आहेत ते नवीन लेक्चरमध्ये शिकू. धन्यवाद.